नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमिगत हा जो पाठ आपण याच्यापूर्वी बघितलेला आहे, जे हा पाठाचे लेखिका मुमताज रहमतपुरी आहे, ज्यांनी हा पाठ लिहिलेला आहे. आणि ह्या पाठामध्ये आपल्याला शंकर जो स्वतंत्र लढ्यात सक्रिय भूमिका निभावतो त्यावर आधारित हा पाठ आहे. देशप्रेमावर आधारित हा पाठ आहे. या पाठामध्ये इंग्रज कशा पद्धतीने त्याचा शोध घेत असते, जेव्हा तो तुरुंग फोडून जातो, त्याच्यावर हा पूर्ण पाठ आधारलेला आहे. व शंकरचा जो मित्र असतो अब्दुल व त्याची पत्नी जयबून कशा पद्धतीने शंकरला मदत करते व त्याला साथ देते, आणि ज्याच्यामुळे शंकर आपली जी ही कारवाई आहे ती योग्य पद्धतीनं करू शकतो. व याच्या पाठामधून आपल्याला शंकर व अब्दुल या दोघांमध्ये असलेली देशप्रेमची भावना कशा पद्धतीने ओतप्रोत भरलेली आहे ते सुद्धा आपण बघितलेली आहे. व ह्या पाठातून कशा पद्धतीने सामाजिक ऐक्याचा संदेश आपल्याला मिळाला आहे तो सुद्धा आपण बघितलेला आहे. म्हणजे दोन जातीभेद विसरून आपण हा जो काम आहे तर ह्या पाठामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने जयबूंनी सुद्धा आपली भूमिका पार पाडली होती. तिने सुद्धा एक म्हणजे आज्ञाकारक पत्नीची भूमिका याच्यामध्ये पार पाडली होती व अब्दुलला सहकार्य केले व त्याचा मित्र जो होता शंकरला सहकार्य केले व त्याला काही दिवस आपल्या घरी भूमिगत ठेवण्याचं कार्य त्यांनी केलेलं होतं. तर ह्या पाठ आपण नीट पद्धतीने याच्यापूर्वी समजून घेतलेला आहे मित्रांनो. तर ह्या पाठावर आधारित मी तुम्हाला एक छोटीशी चाचणी देणार आहोत. ती चाचणी तुम्ही आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला, चाचणीवर आधारित काही प्रश्न आहे, ते प्रश्न तुम्ही पाहून घ्या. त्याला एका कागदावर लिहा किंवा वहीत लिहा व ते प्रश्न उताराच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वात पहिले तर तुम्ही हा व्हिडिओ पहा जो ह्या पाठावर आधारित आहे. तो व्हिडिओ समजून घ्या. नंतर स्वतः एकदा तो पाठ वाचा, समजून घ्या व त्यावर आधारित मग कृती सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न निश्चित करा. याच्यावर तुम्हाला अंक आहे मित्रांनो, 10 अंकाची ही चाचणी राहील आपली. 10 अंक तुम्हाला राहील. ही चाचणी सोडवा आणि ते आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवा. मी तुम्हाला प्रश्न देतो, ते प्रश्न नीट समजून घ्या आणि नंतर सोडवा, ठीक आहे. तर ह्या पाठावर आधारित मी तुम्हाला चाचणी देणार आहोत. तर सर्वात प्रथम कोण ते लिहा. कोण ते लिहा. तर हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्नातील कोणतेही दोन ऑप्शन देतो मी तुम्हाला. कोणतेही दोन जो तुम्हाला वाटते ते सोडवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. कुठलेही दोन, हे 1 मार्कासाठी आहे, अर्धा मार्क तुम्हाला राहील. तर कोणतेही दोन जो प्रश्न आहे तुम्हाला सोपं वाटते ते सोडा. तुम्ही 4ही सोडू शकता, पण कोणतेही दोन तुम्ही सोडवलं तरी चालेल, ठीक आहे. 1 मार्कासाठी आहे. यानंतर का ते लिहा. यामधले तुम्हाला कुठलेही 3 एनी 3 सोडवायचे आहे. म्हणजे कोणतेही 3 तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे. एनी 3 हे तुम्हाला 3 मार्कासाठी आहे मित्रांनो. 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तर तुम्हाला जो वाटते तो प्रश्न तुम्ही कोणतेही 3 प्रश्न तुम्ही यामधून सोडवा. 42ची चळवळ का सुरू झाली तो सोडवा, किंवा शंकरला आश्रय का हवा होता. जे तुम्हाला सोपं वाटते, जो तुम्हाला समजलं तो प्रश्न इथे सोडवण्याचा निश्चित तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो, ठीक आहे. या आधारे यामध्ये पाठाच्या आधारे खालील व्यक्तीचे गुणविशेष, कोणत्याही एका व्यक्तीचे एनी 1 गुणविशेष तुम्हाला लिहायचा आहे मित्रांनो. 2 अंकासाठी लिहायचं आहे तुम्हाला. कोणतेही एक गुणविशेष, आता अब्दुलचं लिहा किंवा जयबून, जे तुम्हाला सोपं वाटते ते लिहा. अब्दुलचंही लिहू शकता तुम्ही, जयबूनचंही लिहू शकता. तर यापैकी तुम्हाला जो प्रश्न वाटते तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. अब्दुलचा सोडवा किंवा जयबूनचा सोडवा, तर ठीक आहे. यानंतर आहे कंसातील योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा. म्हणजे हे जे प्रश्न आहे हे रिकामी जागावर आधारित प्रश्न आहे. यातील जोही प्रश्न तुम्हाला सोपा वाटते तो सोडवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये सुद्धा तुम्ही एनी 2 करू शकता, कोणतेही 2 करा, आणि हे सुद्धा तुम्हाला 2 मार्कासाठी देण्यात येणार आहे. तर कुठलेही 2 प्रश्न तुम्ही सोडवू शकता. यानंतर तुम्हाला खाली खेळूया शब्दांशी आहे. यापैकी तुम्हाला जोडी लावायची आहे. तुम्हाला जर जोड्या वाटते तर जोड्या तुम्ही लावा, योग्य जोड्या.
इथं तुम्हाला जोड्या लावण्यासाठी काही अर्थ दिले आहेत, ते अर्थांतर हे पूर्ण तुम्हाला करायचं आहे. ते एवढे प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे. याच्यानंतर गुणविशेष ओळखा. याच्यापैकी कोणतेही 2 याचे एनी 2 गुणविशेष तुम्हाला ओळखायचे आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न पूर्ण सोडवायचे आहे. हा पेपर आहे. हा पेपर स्वतःच्या मदतीने, स्वतःच्या अभ्यासाने, उतारावर आधारित सोडवण्याचा प्रयत्न करा. तर ह्या प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एक निश्चित वेळ तुम्हाला निर्धारित करायची आहे. म्हणजे तुम्ही घरी जेव्हा ह्या पेपर बघाल, तुम्हाला सर्वांना प्रश्न समजले असेल असे मी आशा करतो. व तुम्हाला घडी बघून तुम्हाला एक वेळ निश्चित करायचा आहे व वेळेच्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे 30 मिनिटामध्ये हा पेपर सोडवायचा आहे. वेळ लावायची आहे. आपले प्रामाणिकपणा आपल्याला जागरूक ठेवायचा आहे व अर्ध्या तासात हा पेपर सोडवायचा आहे. तुम्ही पाहिजे तर याच्या आधी तो जो पाठ आहे तो नीट वाचून घेऊ शकता, समजून घेऊ शकता. त्यावर आधारित जो व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही वाचू शकता, बघू शकता व नंतर तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे. पण प्रामाणिकपणे स्वतःहून सोडवा, कारण की या प्रकारचे प्रश्न तुम्हाला मग 9वी व 10वीमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे स्वतः आपल्याला या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. ठीक आहे. तर सोडवा. तुम्हाला माझ्याकडून ह्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. सोडवा व आपल्या ग्रुपवर तुम्ही शेअर नक्कीच करा मित्रांनो. धन्यवाद.